बरं नुसती आयोगाची अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही ना, की कुणाला एकाला टार्गेट करून प्रश्न सुटणार आहेत का? ज्यांना ज्यांना वाटतंय की चुकीचं झालंय त्यांनी सुद्धा एकदा त्यांच्याकडून एकदा समजून तर घ्या की नक्की काय झालंय. महिला आयोग ही काही सुप्रीम ऑथॉरिटी नाहीये. महिला आयोग ज्या वेळेला एन्डॉर्समेंट करते एखादी केस आल्यानंतर की या केसचा पाठपुरावा करावा, त्या संबंधित पोलीस स्टेशनला ते गेल्यानंतर त्यांच्यावरती बंधन आहे का की त्यांनी किती दिवसामध्ये रिव्हर्ट करायला पाहिजे महिला आयोगाला, तर तसं काही त्या ठिकाणी असताना दिसलेलं नाहीये. बरं नुसती आयोगाची अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही ना, त्याच्यामध्ये 6 सदस्य असतात. त्या सदस्य तिथे त्या ठिकाणी पद रिक्त आहेत. सरकारकडे आम्ही मागणी केली आहे की लवकरात लवकर या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या अनुभवी अशा 6 सदस्यांची नेमणूक त्या ठिकाणी व्हावी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मेंबर सेक्रेटरीचा, कारण एकटी अध्यक्ष किंवा फक्त तुमच्या 6 सभासद या काही करू शकत नाही. याच्या सुप्रीम ऑथॉरिटी ही सदस्य सचिवांची असते. आजपर्यंत महिला आयोगाला 6 महिने, 1 वर्ष, 8 महिने, 10 महिने तिला महिला आयोगाचा पण चार्ज, तिला माविमचा पण चार्ज किंवा त्यांना चाइल्ड कमिशनचा पण चार्ज, असे ऍडिशनल चार्ज. त्यामुळे आम्ही मागणी केली की जे सदस्य सचिव त्या ठिकाणी नेमणूक केली जाईल त्यांचा रोल महत्वाचा आहे ना. ही फक्त हगवण्याची केसचे प्रश्न नाहीये, अशा अनेक प्रश्न हे महाराष्ट्रामध्ये आहेत. मग त्यावेळेला सदस्य सचिवांची भूमिका काय, ही सुद्धा त्या ठिकाणी विशद होणं गरजेचं आहे. चित्रताई, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते. विशेषतः वैष्णवी हगवणे या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं पावलं उचलली गेली त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी सुद्धा अनेकदा असं झालेलं आहे, जेव्हा जेव्हा एखादं मोठं प्रकरण होतं महिला आयोगाच्या अध्यक्षांची राजीनाम्याची मागणी केली जाते, पण आता जी मागणी केली जाते त्यावर काय? बघा, मी सुद्धा महिला आयोगावर काम केलेली एक कार्यकर्ता आहे. मी सुद्धा सदस्य म्हणून काम केलंय. याच्यामध्ये मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की कुणाला एकाला टार्गेट करून प्रश्न सुटणार आहेत का? ज्या काही त्याच्यामध्ये लूप होल्स आहेत ऐकून पण घेण्याची आपली तयारी असली पाहिजे की काय केलं, कुठून लेट झाला, काय लेट झाला, आणि त्यांनी सविस्तर त्यांची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी मांडली. मला तर सांगायचंय की विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा ज्यांना ज्यांना वाटतंय की चुकीचं झालंय त्यांनी सुद्धा एकदा त्यांच्याकडून एकदा समजून तर घ्या की नक्की काय झालंय. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. इतके सगळे मेल येतात, दिवसाला 2,500-3,000 हजार मेल येतात. त्या मेलला वाचायला, रिप्लाय द्यायला आपल्याकडे मॅनपॉवर नाहीये. मी जसं तुम्हाला म्हटलं तरी सुद्धा जे काही करता येईल त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेमध्ये केलंय आणि ते त्यांनी दाखवलंय. इथं कुणाची बाजू घेण्याचा अजिबातच काही रोल नाहीये. कारण मागे मी असं म्हटलं तर मला म्हणले नाही रुपाली चाकणकरांची बाजू घेतात. रुपाली चाकणकर म्हणून नाही, महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतेय. पण एका व्यवस्थेला टार्गेट करून जमणार नाही. मयुरी जगतापच्याच केसबद्दल जर म्हणायचं, आपण स्पेसिफिक केसेस का म्हणायचं, सगळ्याच केसेस बघा. आधी पोलीस स्टेशनला जातात, त्या भरोसा सेलला जातात, त्यांची अकाउंटेबिलिटी कोण चेक करणार, त्याच्यानंतर त्या येतात. महिला आयोगाला आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती रिमार्क मारून संबंधित पोलीस स्टेशनला पाठवतात आणि त्यामुळे त्यांचीही अकाउंटेबिलिटी चेक करायला पाहिजे. महिला आयोगाला क्लीन चिट किंवा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते अतिशय चुकीचं आहे. याची सुद्धा चौकशी होईल. महिला आयोगामध्ये जर त्या ठिकाणी काही अनियमितता झालेली असेल तर त्याची चौकशी होईल, तेही आपल्या समोर येणार आहे. पण त्याच्यासाठी समिती आणि हे सगळं काम आता चालू आहे जोरात. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला हेही लक्षात येईल की महिला आयोग कुठं चुकलंय, पोलीस यंत्रणा कुठं चुकली आहे, भरोसा सेल कुठे चुकलंय, या सगळ्यांची त्या ठिकाणी चौकशी होईल. येणाऱ्या दिवसात जे काही आता घडलंय ते घडू नये, महाराष्ट्रातल्या लेकीबाळींचा जीव जाऊ नये, यासाठी काय करता येईल यासाठीच्या आजच्या बैठकीचा प्रयत्न होता. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.